पण लाईफ प्रोसेसेस 2 ह्या चॅप्टरची सुरुवात करतोय. ह्या चॅप्टरमध्ये, ह्या तड्यामध्ये पूर्णपणे आपण रिप्रोडक्शनबद्दल अभ्यास करणार आहोत. आणि हे रिप्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्स, प्लांट्स ह्यांच्यामध्ये जे काही होतं ते कशा प्रकारचं होतं ते बघणार आहोत. तर पहिल्यांदा रिप्रोडक्शन म्हणजे काय? रिप्रोडक्शनचा अगदी सोपा अर्थ म्हणजे नवीन जीवाची निर्मिती. म्हणजे हा इथे कुत्रा आहे, त्यांनी पप्पीला जन्म दिला, छोट्या कुत्र्याला जन्म दिला, किंवा आईनी बाळांना जन्म दिला. इकडे वाघीण आहे, तिने तिच्या बछड्यांना जन्म दिला. तर ह्याला रिप्रोडक्शन म्हणतात. आणि ह्या रिप्रोडक्शनची काय गरज आहे? कारण ह्या रिप्रोडक्शनमुळेच त्यांचा जो वर्ग आहे, कुत्र्यांचा वर्ग, वाघाचा वर्ग, माणसांचा वर्ग, हा पुढे राहू शकतो. कारण तुम्ही समजा जर कुत्र्यांनी पपीजना जन्म द्यायचं सोडलं तर काही वर्षांनी काय होईल? कुत्र्यांचा पूर्ण वर्गच आहे तो नष्ट होऊन जाईल. म्हणून रिप्रोडक्शन कशासाठी आहे? तर सातत्य टिकून ठेवण्यास तो मदत करतो. व्हॉट इज रिप्रोडक्शन किंवा डिफाईन रिप्रोडक्शन? फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज by earlier existing organism is called as reproduction. म्हणजे रिप्रोडक्शन कसं आपण डिफाईन केले की जी स्पीशी आहे, जो वर्ग आहे, तो नवीन जीवाची, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे काय? नवीन जीवाची निर्मिती करतो, त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. हे डेफिनेशन पाठ करायचं आहे. याचा फायदा काय? रिप्रोडक्शन हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी, म्हणजे त्या वर्गाची कंटिन्युटी होण्यासाठी ठेवण्यास ते मदत करते. रिप्रोडक्शन हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ द स्पीशीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ओके. आता रिप्रोडक्शन आहे ना ॲनिमल्समधलं, ते दोन प्रकारचे आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल. त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. तर काय ते आपण जरा समजून घेऊया. एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? ॲनिमलमधलं वन पेरेंट. वन पेरेंट म्हणजे एकच, तो पुरुष किंवा स्त्री नसतं, एकच ॲनिमल असतं आणि ते मल्टिप्लाय होत असतं आणि ते रिप्रोड्यूस करत असतं. तर हे वन पेरेंटचं जे रिप्रोडक्शन होतं ना, ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असतं. म्हणजे त्या अगदी छोट्या छोट्या जे मायक्रोब्स वगैरे जे असतात ना, त्यांच्यामध्ये हे किंवा ॲमिबा वगैरे ह्यांच्यामध्ये युनिपेरेंटल असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. त्याचप्रमाणे मल्टीसेल्युलर, काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कुठे होतं ते आपण बघूया नंतर. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये मेनली सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे आई बाबा असतात म्हणून टू पेरेंट्स, बाय पेरेंटल, मदर फादर म्हणजे आई आणि बाबा मिळून ते रिप्रोड्यूस करतात, मिळून बाळाला जन्म देतात. मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग्समध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आता प्लांट्समधलं तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं ना, तर काही वनस्पती किंवा प्लांट्स आहेत ना, ते पानाने दुसऱ्या वर्गाला, म्हणजे त्यांच्या वर्गाला जन्म देतात, किंवा काही खोडांनी, स्टेमनी जन्म देतात. हे आपण प्रकार बघणार आहोत. आणि काही मुळं असतात, ती नवीन झाड निर्माण करतात. तर असेक्शुअलमध्ये काय होतं? पानाने जन्म देणारं किंवा स्टेमनी जन्म देणारं किंवा रूटनी जन्म देणारं, ही जी झाडं असतात ती असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय? फ्लावर म्हणजे फूल आणि मग फळ आणि मग बी, ह्यांनी जे रिप्रोडक्शन होतं त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स.
न्यू प्लांट अरायझेस फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे कुठले? लीफ, स्टेम, रूट्स. ह्याच्यामधून नवीन वनस्पतीला जन्म येतो. नो सीड फॉर्मेशन टेक्स प्लेस. ह्याला काही बी नसते. नो सीड फॉर्मेशन टेक्स प्लेस. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे काय? न्यू प्लांट अरायझेस फ्रॉम रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड आणि फ्लॉवर हे त्याचा मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपण डेफिनेशन्स बघूया. जे व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे दोन्ही प्रश्न आहेत ते व्यवस्थित त्यांची उत्तरं पाठ करायचे, समजून घ्यायचे आणि पाठ करायचे. तर इथे इकडे एक शब्द येतो गॅमेट्स. तर गॅमेट्स आपण पहिलं समजून घेऊया. तुम्हाला कदाचित आठवत असेल गॅमेटचा अर्थ, पण एक उजळणी करू. जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा आई असते आणि बाबा असतात. तर बाबा स्पर्म देतात आणि आई एक देते. आणखीन मग ते फर्टिलाइज होऊन त्याची पहिली सेल बाळाची तयार होते, त्याला झायगोट असं म्हणतात. तर हे आई आणि बाबा जे देतात स्पर्म आणि एग, ह्या दोघांना मिळून गॅमेट्स म्हणतात. आणि पहिली सेल बाळाची असते, फर्टिलाइज झाल्यावर त्याला झायगोट असं म्हणतात. मग ते झायगोटचा हळूहळू बाळाचं फॉर्मेशन होतं, जास्त सेल्स होतात आणि त्याचा एम्ब्रिओ होतं. तर आता व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असे गॅमेट्स वगैरे काही होत नाही. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय एन ऑर्गॅनिझम of same species without involvement of gametes is called asexual reproduction. Sexual reproduction, process of formation of new organism by fertilization of gametes from two parents is called as sexual reproduction. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपण प्रकार बघूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होता. हा चार्ट आणि त्याच्यामधला प्रत्येक पार्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत, पण ही त्याची समरी आहे. तर लक्षात ठेवायचं, हा चार्ट नीट समजून घ्यायचा आणि त्याच्यामधली उदाहरणं लक्षात ठेवायची. तर युनिसेल्युलरमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं? 3 प्रकार होतं: बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडिंग. बायनरी फिशन म्हणजे 2 तुकडे होणं. मल्टिपल फिशन म्हणजे काय? अनेक तुकडे होणे. बायनरी फिशनची उदाहरणं झाली अमिबा, पार्मेशियम आणि युगलेना. मल्टिपल फिशनची उदाहरणं झाली अमिबाच पण वेगळ्या कंडिशनमध्ये, ॲडव्हर्स कंडिशनमध्ये. आणि बडिंगचं उदाहरण झालं यीस्ट. यीस्ट म्हणजे जे आपण पाव करताना, अल्कोहोल करताना वापरतो ते अगदी बारीक बारीक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना ते. तर मल्टीसेल्युलर मध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन 4 प्रकारे होतं. फ्रॅगमेंटेशन, त्याची उदाहरणं स्पायरोगायरा आणि सायकॉन. रिजनरेशन, त्याची उदाहरणं प्लॅनेरिया अँड लिझर्ड. बडिंगचं उदाहरण हायड्रा. स्पोर फॉर्मेशन, त्याचं उदाहरण म्युकर. नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये पण होतं, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. ते रूटच्या थ्रू होतं, कॅरट आणि रॅडिश. स्टेमच्या थ्रू होतं, पटेटो. बडच्या थ्रू होतं, ग्रास आणि बॅम्बू. लीफ, पानानेच्या थ्रू होतं, एक्झाम्पल ब्रायोफायलम. आता आपण युनिसेल्युलरमध्ये 3ऱ्या प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया, जे म्हणजे बडिंग. आणि बडिंग कोणामध्ये होतं? यीस्टमध्ये. यीस्ट म्हणजे एक ना मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि तो जनरली आपण कधी वापरतो? पावाच्या पिठामध्ये आपण तो घालतो आणि मग फर्मेंटेशन सुरू होतं, म्हणजे त्या यीस्टची ग्रोथ होते आणि त्या ग्रोथला, त्या रिप्रोडक्शनलाच बडिंग असं म्हणतात.
एसेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधलं नीट समजून घेऊया. 3 प्रकार आहेत मगाशी पाहिले त्याप्रमाणे, बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडिंग. बायनरी फिशन कशात होतं? ॲमिबा, हा बघा हा ॲमिबा आहे. पार्मेशियम, हा पार्मेशियम चपलासारखा दिसतो. आणि हा युग्लेना, याला एक शेंडी असते. मल्टिपल फिशन, ॲमिबा इन ॲडव्हर्स कंडिशन. ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे जेव्हा दुष्काळ असतो, खायला नसतं, पाणी नसतं, त्यावेळी ॲमिबा मल्टिपल फिशन करतो. आणि ज्यावेळी अगदी सगळी हिरवळ असते, पाऊस पडतोय, भरपूर खायला मिळतंय, तेव्हा तो बायनरी फिशननी मल्टिप्लाय होतो. आता आपण युनिसेल्युलरमध्ये 3ऱ्या प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया, जे म्हणजे बडिंग. आणि बडिंग कोणामध्ये होतं? यीस्टमध्ये. यीस्ट म्हणजे एक ना मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि तो जनरली आपण कधी वापरतो? पावाच्या पिठामध्ये आपण तो घालतो आणि मग फर्मेंटेशन सुरू होतं, म्हणजे त्या यीस्टची ग्रोथ होते आणि त्या ग्रोथला, त्या रिप्रोडक्शनलाच बडिंग असं म्हणतात. मल्टिप्लाय करतात. बायनरी फिशन, इन दिस प्रोसेस पेरेंट सेल्स डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. प्रोकॅरियोट्स, बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोट म्हणजे अगदी आदिजीव. प्रोटिस्ट म्हणजे एक सेलवाले, अमिबा, पार्मेशियम, युग्लेना वगैरे. आणि युरोक्रॅटिक सेल ऑर्गॅनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. तर आपल्या शरीरामध्ये सेल ऑर्गॅनेल्स आहेत, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये असे छोटे 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 ऑर्गॅनेल्स आहेत, ते काहीतरी फंक्शन करतात. आपण बघितलेलं आहे, मायटोकॉन्ड्रिया फंक्शन करतं. तसंच प्लांटच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, जे पानाचं जेवण बनवतं, हिरवा जो भाग असतो ते. दे परफॉर्म बायनरी फिशनने त्या सेल्स ग्रो होतात. दे परफॉर्म सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन. या सेल्स मल्टिप्लाय होणं त्याला आपण काय म्हणतो? एसेक्शुअल रिप्रोडक्शन. बायनरी फिशन ऑकर्स बाय मायटोसिस और अमायटोसिस. आता मायटोसिस तुम्हाला माहिती आहे, एक सेलचे 2 सेल्स होतात, पण ते 2 सेल्स व्हायला प्रोसेस आहे, राईट? त्या प्रोसेसमध्ये स्पिंडल फायबर्स येतात, ते सेंट्रिओल्स 2 टोकाला जातात आणि ते खेचतात आणि मग त्या अशा त्या प्रोसेस, त्या स्टेजेसनी सेलची डिव्हिजन होते. पण अमायटोसिसमध्ये हे काही सगळं होत नाही. डायरेक्ट एका सेलचे 2 सेल्स होतात, म्हणजे जस्ट न्यूक्लियस डिवाइड होतं, सायटोप्लाझम डिवाइड होतं, आणखीन एका सेलचे 2 सेल्स होतात. Amitosis is a direct form of cell division where nucleus and cytoplasm divide without formation of chromosomes or spindle fibers. आता बायनरी फिशनला ॲक्सिस ऑफ फिशन आहे, म्हणजे त्याची डिव्हिजन कशी होईल? उभी होईल, आडवी होईल, तिरपी होईल, कशी होईल? तर आडवी म्हणजे एक्स ॲक्सिस, राईट? तर त्याला ॲक्सिस ऑफ फिशन म्हणतात. वाय ॲक्सिस ही झाली उभी डिव्हिजन, त्याला ती एक ॲक्सिस ऑफ फिशन झाली, म्हणजे त्याच्या भोवती ते 2 तुकडे होऊ शकतात. किंवा तिरपी झाली तर त्याच्या भोवती 2 तुकडे होऊ शकतात. तर ॲक्सिस ऑफ फिशन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. प्रोटिस्ट म्हणजे हे बेसिकली 3, ॲमिबा, पार्मेशियम आणि युग्लेना. ह्या तिघांना लक्षात ठेवायचं आणि तिघांना मिळून प्रोटिस्ट म्हणतात. बायनरी फिशन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ ॲबंडंट फूड मटेरियल. म्हणजे जेव्हा भरपूर ग्रीनरी असते, भरपूर पाऊस असतो, पाणी असतो, खायला असतं, त्यावेळी हे प्रोटिस्ट आहेत, हे 3 जण आहेत, ॲमिबा, पार्मेशियम, युग्लेना आहेत, ते बायनरी फिशन करतात. आता ते बायनरी फिशन जरा आपण समजून घेऊया तिघांचं. तर हा पेरेंट ॲमिबा आहे. सिम्पल बायनरी फिशन आहे ना, ते पेरेंट ॲमिबा होतो. तर सिम्पल बायनरी फिशन आहे ना, ते कुठल्याही ॲक्सिसमध्ये होतं, म्हणजे त्याचे उभे 2 तुकडे होतात, आडवे 2 तुकडे होतात, तिरपे 2 तुकडे होतात, कसेही होतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे की बेसिकली न्यूक्लियसचे 2 भाग होतात, सायटोप्लाझमचे 2 भाग होतात, आणखीन मग
डॉटर ॲमिबा सेपरेट होतात. ओके. ॲमिबा डिव्हाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. हेन्स इट इज कॉल्ड सिम्पल बायनरी फिशन. आता पार्मेशियम आहे, तर पार्मेशियम मधल्या ॲक्सिसवरती तुटतो, म्हणजे त्याचे 2 तुकडे त्याप्रमाणे होतात. म्हणजे आता इकडे पार्मेशियम बघितलं तर इकडे मध्ये मध्ये अशी खाच पडते आणि 2 तुकडे होतात. ओके. तर त्याला ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन असं म्हणतात. पार्मेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन. ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन म्हणजे काय? वरचा भाग वेगळा होतो, खालचा भाग वेगळा होतो. तर लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन, युग्लेना जे आहे ते लॉन्जिट्युडनल बायनरी फिशनने होतं. हा असा जाडा होतो आणि मध्यभागी वरून खाली असे त्याचे 2 तुकडे होतात. युग्लेना डिवाइड्स बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. ॲक्सिस ऑफ फिशन म्हणजे काय? ॲक्सिस ऑफ फिशन डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. वेगवेगळ्या प्रोटिस्टमध्ये ॲक्सिस ऑफ फिशन वेगळी आहे. ॲमिबाला काही ॲक्सिस नाही, उभी करा, आडवी करा, तिरपं करा, कसंही तो तुटत असतो. त्याचे डॉटर ॲमिबा होतं. पण पार्मेशियम कसं आहे, तो मात्र वरचा वेगळा होतो आणि खालचा वेगळा होतो. युग्लेनिया कसं आहे, त्याचा बरोबर उभी लाईन येते लॉन्जिट्युडनल आणि त्याचे 2 तुकडे होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर. Amoeba's simple binary fission happens during favorable condition. पण मल्टिपल फिशन केव्हा होतं? ॲमिबा इन ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, म्हणजे जेव्हा खायला कमी मिळतं, दुष्काळ पडलेला असतो त्यावेळी. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म्ड बाय ॲमिबा इन ॲडव्हर्स कंडिशन. तर हे समजून घेऊया. हा आता पेरेंट ॲमिबा आहे आणि त्याचा वेडावाकडा असतो. तर वेडावाकडे असे त्याचा आकार असतो, त्याला आपण हात म्हणतो, पाय म्हणतो. आणि ते पाय खरे नसतात, कारण तो नुसता आकारच असतो, म्हणून त्याला सोडोपोडिया असं म्हणतात. त्याला सोडोपोडिया म्हणतात. म्हणजे ही टोकं आणि असे हे आलेले असतात ना, ह्यांना सोडोपोडिया म्हणतात. सोडो म्हणजे खोटे आणि पोडिया म्हणजे पाय. तर जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन होतात ना, तेव्हा तो हे सगळे पाय असे आत घेतो आणि गोल बॉलसारखा होतो. आणि त्या बॉलच्या भोवती एक कवच येतं. त्याला आपण काय म्हणतो? सिस्ट म्हणतो. हां. आणि मग नंतर त्या बॉलमध्ये त्याच्या न्यूक्लियसचे पहिले तुकडे होतात. त्याचप्रमाणे त्याच्या सायटोप्लाझमचे पण अनेक तुकडे होतात आणि छोटे 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 बेबी ॲमिबा त्या कवचात निर्माण होतात आणि त्याला ॲमिब्युले किंवा डॉटर ॲमिबा म्हणतो. बेबी ॲमिबाला काय म्हणतात? ॲमिब्युले. आणि जेव्हा चांगली हवा होते, पुन्हा खायला मिळणार वगैरे असतं, तेव्हा हे कवच फुटतं आणि हे सगळे बेबी ॲमिबा बाहेर पडतात. तर ह्या प्रोसेसला मल्टिपल फिशन म्हणतात. म्हणजे एका ॲमिबाचे अनेक ॲमिबा झाले, अनेक तुकडे होऊन. तर आपण हे वाचूया. Amoeba stops the formation of pseudopodia whenever there is lack of food. म्हणजे ते असं वेडेवाकडे त्याचे हात असतात, ते पहिले तो आतमध्ये आणतो, फॉर्मेशन त्याचे थांबतं. इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे तो गोल होतो, आणखीन त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे तो असं गोल सॅक सारखा होतो आणि त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची सॅक होते आणि त्याच्या वरती असं कवच येतं. ओके. प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणजे कवच येतं, त्याला सिस्ट म्हणतो. आणि एन्सिस्टेड म्हणजे काय? एन्सिस्टेडचा अर्थ त्या सिस्ट मधला ॲमिबा. सच एन्सिस्टेड ॲमिबा इज कॉल्ड ॲज सिस्ट. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. आता ह्या सिस्टमध्ये अनेक न्यूक्लियाय मध्ये तो स्प्लिट होतो. आणखीन नंतर इट इज फॉलोड बाय पहिले न्यूक्लियसची डिव्हिजन होते, मग सायटोप्लाझमिक डिव्हिजन होते अँड डस मेनी ॲमिब्युले आर फॉर्म्ड. आणि मग काय होतं? सायटोप्लाझम पण डिवाइड होतं आणि छोटे छोटे बेबी ॲमिब्युले फॉर्म होतात.
They remain encysted till देर आर ॲडव्हर्स कंडिशन. म्हणजे हे सिस्ट कवच किती दिवस राहतात ते त्या एन्सिस्टेड सिस्टमध्ये किती दिवस राहतात, जोपर्यंत ॲडव्हर्स कंडिशन्स आहेत तोपर्यंत. द सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी ॲम्युब्युले आर रिलीज्ड. आणि मग नंतर फेवरेबल कंडिशन आल्यानंतर ते असं फटकन फुटतं आणि मेनी ॲम्युब्युले सगळे बाहेर पडतात. वाचूया आपण, कारण ह्याच्यावर प्रश्न बऱ्याचदा येतो. अमिबा स्टॉप्स फॉर्मेशन ऑफ सोडोपोडिया वेनेवर देर इज लॅक ऑफ फूड. इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. Such encysted amoeba is called as cyst. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. It is followed by cytoplasmic division and thus many amoebulae are formed. They remain encysted till there are adverse conditions. Cyst breaks open on arrival of favorable conditions and many amoebulae are released. Asexual reproduction, unicellular budding हे कशात होतं, यीस्टमध्ये होतं. तर इथे ही पेरेंट यीस्ट सेल आहे, म्हणजे मूळची यीस्ट सेल आहे आणि त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम आहे. हळूहळू काय होतं, त्याला एक असं टेंगुळ येतं आणि ह्या न्यूक्लियसचे ना दोन भाग होतात असं, आणि एक भाग आहे तो त्या टेंगुळात जातो. आणखी मग हळूहळू त्या तिकडे ते हा जो वरचा भाग आहे तो सेपरेट होतो. आणखीन ते जे आहे, हा जो टेंगळाचा भाग आहे त्याला बड म्हणतो आपण, आणि ही डॉटर सेल जन्माला येते. त्याचप्रमाणे ह्या पेरेंटची डॉटर सेल, मग त्याला पुन्हा एक टेंगळासारखं बड येतं, मग दुसरी डॉटर सेल होती. अशी ही एक डॉटर सेल्सची, म्हणजे डॉटर्स ईस्टच्या सेलची अशी मोठीच्या मोठी चेन तयार होते. बडिंग. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell divides into two daughter nuclei by mitotic division. हे दोन mitotic division नी होतं. The yeast cell is called a parent cell. A small bulge म्हणजे असा गोलाकार टेंगुळ appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. One of the two daughter nuclei enters this bud. ह्याचे दोन पैकी एक बडमध्ये जातं. After sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as daughter yeast cell. म्हणजे हे काही दिवसांनी असं सेपरेटली डॉटर यीस्ट सेल म्हणून जगायला लागतं आणि मग ते दुसऱ्या बाळाला जन्म देतं. अशा रीतीने ही बर्ड्सची नाही, यीस्टची चेन होते. एसेक्शुअल रिप्रोडक्शन, युनिसेल्युलर बडिंग हे कशात होतं, यीस्टमध्ये होतं. तर इथे ही पेरेंट यीस्ट सेल आहे, म्हणजे मूळची यीस्ट सेल आहे आणि त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम आहे. हळूहळू काय होतं, त्याला एक असं टेंगुळ येतं आणि ह्या न्यूक्लियसचे ना दोन भाग होतात असं, आणि एक भाग आहे तो त्या टेंगुळात जातो. आणखीन मग हळूहळू त्या तिकडे ते हा जो वरचा भाग आहे तो सेपरेट होतो. आणखीन ते जे आहे, हा जो टेंगळाचा भाग आहे त्याला बड म्हणतो आपण, आणि ही डॉटर सेल जन्माला येते. त्याचप्रमाणे ह्या पेरेंटची डॉटर सेल, मग त्याला पुन्हा एक टेंगळासारखं बड येतं, मग दुसरी डॉटर सेल होती. अशी ही एक डॉटर सेल्सची, म्हणजे डॉटर्स ईस्टच्या सेलची अशी मोठीच्या मोठी चेन तयार होते. बडिंग. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell divides into two daughter nuclei by mitotic division. हे दोन mitotic division नी होतं. The yeast cell is called a parent cell. A small bulge म्हणजे असा गोलाकार टेंगुळ appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. One of the two daughter nuclei
एंटर्स दिस बड. ह्याचे 2 पैकी एक बडमध्ये जाते. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट्स फ्रॉम द पेरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज डॉटर यीस्ट सेल. म्हणजे हे काही दिवसांनी असं सेपरेटली डॉटर यीस्ट सेल म्हणून जगायला लागतं आणि मग ते दुसऱ्या बाळाला जन्म देतं. अशा रीतीने ही बर्ड्सची नाही, यीस्टची चेन होते.